पुण्यात तब्बल 1100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे देशाबाहेर देखील पोहोचलेत। याचा सखोल तपास सुरू आहे। मात्र पुण्यासारख्या एज्युकेशन हब असलेल्या शहराला अंमली पदार्थांची कीड लागली आहे, त्यामुळे चिंता व्यक्त होते। बघूयात हा रिपोर्ट। शिक्षणाचं माहेरघर ड्रग्सच्या विळख्यात। पुण्यात सापडले 1100 कोटींचे ड्रग्स। पुण्यातल्या ड्रग्स रॅकेटचे आंतरराष्ट्रीय लागेबांधे। पुण्यातील ललित ड्रग्स तस्कर प्रकरण ताजं असतानाच पुण्यातच आणखी एका मोठ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय। या रॅकेटचं नायजेरियन कनेक्शन असण्याची शक्यता वर्तवली जातीये। या प्रकरणी पुणे पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या गुंडांसह तिघांना अटक केली आहे। वैभव उर्फ पिंट्या भारत माने, अजय करोसिया आणि हैदर शेख अशी अटक झालेल्या तिघांचे नाव आहेत। यापैकी हैदर शेखनं पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातल्या एका गोदामात मिठाच्या पोत्यामध्ये मेफोड्रोन लपवल्याचं समजताच पोलिसांनी हे मिठाचं गोदाम आणि कुरकुंब MIDCतल्या एका कारखान्यावर छापा टाकून मेफोड्रेन म्हणजेच MD ड्रग्सचा मोठा साठा जप्त केलाय। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्स जे आहे ते जप्त केलेलं आहे आणि या प्रकरणात 3 आरोपींना देखील अटक केली आहे। यातला मुख्य आरोपी जो हैदर शेख आहे त्याने पुण्यातील विश्रांतवाडीमधल्या याच गोडाऊनमध्ये जे सगळा MD ड्रग्सचा साठा जो आहे तो ठेवला होता। कोणालाही संशय येऊ नये म्हणून रांगोळी असेल किंवा मीठ असेल जे MD सारखंच दिसतं म्हणून त्या बॉक्समध्ये सगळं लपून ठेवलं होतं आणि अतिशय छोटंसं गोडाऊन जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं तर मिठाचे पुडे, रांगोळीचे पुडे या ठिकाणी लपवण्यात आलेले होते आणि कुणालाही संशय येऊ नये म्हणून लोकवस्तीत असणारं हे छोटंसं गोडाऊन जे आहे ते हैदर शेखने गेल्या ऑक्टोबरपासून घेतलं होतं। विश्रांतवाडीतल्या गोदामामध्ये 100 किलो आणि कुरकुंब MIDCतल्या कारखान्यातून 550 किलो MD जप्त करण्यात आलंय। दोन्ही ठिकाणांचं मिळून एकूण 650 किलो MD जप्त करण्यात आलं। खुल्या बाजारामध्ये याची किंमत 1100 कोटी इतकी आहे। आरोपी हैदर शेखला एका नायजेरियन नागरिकानं हे MD ड्रग्स पुरवल्याची बाब प्राथमिक तपासातून समोर आली आहे। त्यामुळे या टोळीचं आंतरराष्ट्रीय लागेबांधे असल्याचा संशय हा व्यक्त करण्यात येत असून त्या अनुषंगाने आता पुढचा तपास सुरू आहे। ते जे 3 आरोपी अटक करण्यात आले होते त्याचे तपास काल युद्ध पातळीवर सुरू होती। त्या तपासाच्या अनुषंगाने विश्रांतवाडीचे परिसरात 2 गोडाऊनची झडती घेण्यात आली आणि ते 2 गोडाऊनला अंदाजन 55 किलोचे कॉन्ट्राबँड रिकवर करण्यात आली। शाळकरी आणि कॉलेजच्या मुलामुलींमध्ये म्याव म्याव आणि MCAT अशा कोड भाषेमध्ये प्रसिद्ध असलेलं ड्रग्ज म्हणजे मेफोड्रोन याला MD असं म्हणतात। एक चिमूट MDचं सेवन केल्यास नशेची झिंग चढते, ज्याला आजची पिढी किक म्हणते। अंमली पदार्थांवर सरकारनं बंदी घातली आहे। त्याचं सेवन आणि विक्री करणाऱ्यांच्या विरोधामध्ये कठोर शिक्षेचा कायदा आहे। मी पुणे पोलिसांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। एक प्रचंड मोठी कारवाई त्यांनी केली आहे आणि या कारवाईमध्ये जवळपास 1100 कोटी रुपयाचे ड्रग्स वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शोधून काढले आहेत। एक लिंक मिळाल्यानंतर त्याचं बॅकवर्ड लिंकेज करत पोलीस गेले आणि त्यामुळे बरेच कन्साइनमेंट सापडले आहेत। एका पाठोपाठ पुण्यामध्ये ड्रग्सचे साठे सापडत असल्यानं राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाची पंढरी असलेल्या पुणे शहराला अंमली पदार्थांपासून दूर ठेवणं आणि गुन्हेगारी नेस्तनाबूत करण्याचं मोठं आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या 2 दिवसात 1100 कोटी रुपयांचं MD ड्रग्स जप्त केलंय। या संपूर्ण कारवाईमुळे पुण्यातील तसेच राज्यातील तरुणाई ड्रग्सच्या विळख्यात अडकली आहे का असा प्रश्न उपस्थित करून जाते। काही वर्षांपूर्वी पंजाबला सुद्धा असाच काहीसा ड्रग्सचा विळखा बसला होता आणि म्हणूनच त्याला उडता पंजाब असं देखील म्हणलं गेलं होतं।
याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात दिसून येते का आणि याला चाप बसणार कधी असा प्रश्न आता यामुळे उपस्थित होऊ लागलाय। कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।